स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती। या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयानं दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे। आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। दरम्यान या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्यानं मला न्याय पाहिजे। ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्यानं बलात्कार केलाय, पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले, याला म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीनं केलाय। त्या पीडितेच्या सहमतीनं शारीरिक संबंध झालाय असा दावा देखील दत्ताच्या पत्नीनं केलाय। तरुणीनं आरडाओरड का केली नाही असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे। या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी यांनी दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती। गाडे यानं कोणतीही जबरदस्ती केलेली नसून पीडित तरुणी स्वतः त्याच्यासोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय। वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधी तरुणीनं 7,500 रुपये घेतले होते। एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीनं वकिलांना दिली आहे।